देवाला साक्ष ठेवून घेतलेलं नातं सोयीच्या क्षणी तोडणं गरुड पुराण याला चूक म्हणत नाही तर थेट पाप म्हणतं. गरुड पुराण सांगताना आदेश देत नाही, ते परिणाम दाखवतं. एका व्यक्तीची कथा सांगितली जाते ज्याने लग्न केलं पण जबाबदारी नाही स्वीकारली. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण जसं आयुष्य कठीण झालं तसं त्याने पत्नीला ओझं समजायला सुरुवात केली. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर तो म्हणाला, माझं आयुष्य माझं आहे, मला बांधून ठेवणारं कोण? गरुड पुराण इथे थांबत नाही, ते एक प्रश्न विचारतं. ज्या स्त्रीने तुझ्या अडचणी स्वतःच्या मांडल्या, तिचा त्याग तू कोणत्या अधिकाराने केलास? पत्नी म्हणजे फक्त संसार नाही, ती साक्ष असते धैर्याची, संयमाची आणि सत्याची. गरुड पुराणानुसार जो पुरुष पत्नीचा त्याग करतो तो प्रत्यक्षात स्वतःच्या धर्माचा त्याग करतो. कारण धर्म म्हणजे पूजा नाही, धर्म म्हणजे जबाबदारी. यमलोकात अशा आत्म्याला कोणी दोष देत नाही, फक्त त्याच्या आयुष्याचे प्रश्न त्याच्या समोर उभे केले जातात. तू नातं सोडलंस, मग आधाराची अपेक्षा कशाला? गरुड पुराण सांगता, पत्नीचा अन्याय देव लगेच शिक्षा देत नाही, पण आयुष्य अशा वळणावर आणतो जिथे माणूस एकटा पडतो. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ ही येतच असते. आज पत्नीचा त्याग फक्त घर सोडणं नाही, दुर्लक्ष, अपमान, भावनिक एकाकीपणा हे सगळं त्यागच आहे. गरुड पुराण इशारा देतं, जो घरात अन्याय करतो त्याचं बाहेरचं यश टिकत नाही. जिच्या सोबत उभं राहायचं वचन दिलं तिला सोडून पुढे जाणे ही प्रगती नाही, ही अधोगती आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला मिळतच राहील. रामकृष्ण हरी.